बीडमध्ये वनविभागाच्या कोठडीमध्ये खोक्या बसलेल्या मारहाण झाल्याचं वकिलांचं म्हणणं आहे। खोक्या बसलेच्या अंगावर बळ उठल्याचे फोटो व्हायरल झालेत। मारहाणीच्या दाव्यानंतर खोक्या बसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। महेंद्र, वृषाली, एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता। त्याला अटक झाली होती आणि त्यानंतर त्याला न्यायालयाने जे आहे ते न्यायालयीन कोठडी सुनावली होती। मात्र या दरम्यान खोक्यानं वन्यजीवांचं जे मांस आहे ते त्याच्या घरात आढळलं होतं। वन्यजीवांची, वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर होता आणि त्यानुसारच वन विभागाची एक टीम जी आहे काल खोक्या उर्फ सतीश भोसले याला ताब्यात घेतली होती, त्याची चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतली होती। मात्र या दरम्यान वन विभागाचे जे अधिकारी आहेत खोक्या भोसले उर्फ सतीशला टॉर्चर केल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे आणि ही माहिती दस्तूर खुद्द आरोपीनंच कोर्टामध्ये मांडली आणि यानंतर कोर्टाने याची गंभीर दखल घेतलेली आहे। कोर्टाने वन विभागाचे अधिकारी आहे यांना देखील आता समन्स पाठवलेला आहे आणि कारणे दाखवा जे नोटीस आहे तो पण इश्यू केलेला आहे। एकंदरीत जर बघता तर पहिल्यांदाच एखाद्या आरोपीला अशा पद्धतीनं वन विभागाकडून टॉर्चर करून मारण्यात आल्याची माहिती जी आहे समोर आली। त्या पद्धतीचे फोटो जे आहेत व्हायरल देखील झालेले आहेत। खोक्याचा जो वकील आहे अंकुश कांबळे यांनी देखील कोर्टामध्ये याबद्दल सुनावणी केली। खोक्याच्या जीवाला या अधिकाऱ्याकडनं धोका आहे असं सांगितल्यानंतर कोर्टाने आता न्यायालयीन कोठडी जी आहे सतीशला सध्या तरी सुनावलेली आहे। मात्र सध्या फोटो व्हायरल झाल्यामुळे एकीकडे वन विभागाची नाचक्की होताना सध्या तरी पाहायला मिळते। वृषाली, नक्कीच धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।